फ्लेमिंगो सिटी समजल्या जाणाऱ्या नवी मुंबईमध्ये फ्लेमिंगोंची संख्या घटताना बघायला मिळते आहे। डीपीएस तलाव आणि टीएस चाणक्य इथल्या पाणथळ क्षेत्रामध्ये हजारोंच्या संख्येने येणारे फ्लेमिंगो यंदा आलेच नाहीयेत। यामुळे पाणथळ क्षेत्र वाचवण्याचं आव्हान आता सरकारसमोर आहे। ऐरोली खाडी किनारी असणारे फ्लेमिंगो आता परतीच्या प्रवासाला निघाले असून हिवाळ्यात मोठ्या संख्येने फ्लेमिंगो पुन्हा येतील अशी अपेक्षा सगळेच जण व्यक्त करतायत। ऐरोली खाडीतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी। फ्लेमिंगो सिटी अशी ओळख असलेल्या नवी मुंबई शहरामध्ये यावर्षी मात्र फ्लेमिंगोचं आगमन झालेलं आहे, परंतु ते आगमन ज्या प्रमाणात फ्लेमिंगो यायला हवे ते आलेले आपल्याला दिसून येते। आताचा जो काळ आहे हा फ्लेमिंगोचा परतीचा काळ आहे। मे महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगो इथे दिसत आहेत, परंतु जे फ्लेमिंगो यायचं प्रमाण असतं ते नोव्हेंबर पासून सुरू होतं, ऑक्टोबर नोव्हेंबर पासून, आणि मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगो इथे येत असतात। कारण नवी मुंबईची खाडी असेल किंवा ठाण्याची जी खाडी असेल त्या खाडी किनारी फ्लेमिंगोला जे खाद्य आहे ते मुबलक प्रमाणात दिसत असतं, परंतु यावर्षी ऑक्टोबर नोव्हेंबर गेला, डिसेंबरही गेला, तरी पण मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगो इथे आले नाहीये। जानेवारी पासून थोड्या प्रमाणात इथे फ्लेमिंगो आले आणि आपण बघताय आता ह्या परतीच्या प्रवासाला हे फ्लेमिंगो जायला लागलेले आहेत। आपण आहोत सध्या ऐरोली येथील बायोडायव्हर्सिटी केंद्रामध्ये। हे शासनाचं जे केंद्र आहे जिथे फ्लेमिंगोसाठी खास उभारण्यात आलेलं आहे। तिथे त्यांचं खाद्य टिकवण्यासाठी प्रयत्न केले जातात। फ्लेमिंगोला कोणता त्रास होऊ नये यासाठी खबरदारी केली जाते। हे जे फ्लेमिंगोसाठी जे ठिकाण आहे ते स्वच्छ केलं जातं, कारण इथे खाडीमध्ये मोठ्या प्रमाणात पोल्युशन असतं, पिशव्या येत असतात किंवा हे असत, हे सगळं काढण्याचं काम या बायोडायव्हर्सिटी तून केलं जातं। जर नवी मुंबईचं फ्लेमिंगो सिटी हे नाव जतन करायचं असेल तर शासनाला अजून इथे प्रयत्न करण्याची गरज आहे, कारण यावर्षी वातावरण बदलामुळे फ्लेमिंगो कमी आल्याचं बोललं जात आहे, परंतु ते दरवर्षी इथे यावे यासाठी देखील प्रयत्न करणे गरजेचं आहे। स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई।